भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनी बांध येथे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शासकीय जागेवर बेकायदेशीररित्या शेकडो आंब्याच्या झाडांसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागा ही ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली असलेली शासकीय जागा आहे। या ठिकाणी पूर्वी कच्चे घर अस्तित्वात होते आणि त्याची करनोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखात असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे या जागेवर कोणत्याही व्यक्तीला परवानगीशिवाय कायमस्वरूपी वृक्ष लागवड करण्याचा अधिकार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। असा आरोप आहे की लुकेश पांडुरंग हुमणे यांनी जुने घर पाडून जागेचे सपाटीकरण करून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शेकडो आंब्यांची व इतर फळझाडांची लागवड सुरू केली। ही जागा थेट निवासी वस्तीमध्ये असल्याने भविष्यात शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण कायमस्वरूपी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी नागरिकांनी गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली असून तक्रारीची दखल घेऊन संबंधित जागेची तातडीने पाहणी करावी, वस्तुस्थितीची चौकशी करून नियमबाह्य वृक्ष लागवड आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रमुख। सांगा। रामकृष्ण पंढरी चंद्र शिवनीवानचे प्रशासकीय सदस्य आहे। अच्छा, काय सांगाल शिवनीवानमध्ये जे लागवड केली आहे वृक्ष लागवड लोकेश हुमणे यांनी, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन का आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी नोटरी करून आणलं, 500 रुपयाच्या शॅम्पल ती जागा त्यांनी विकत घेतलं, फक्त एवढं ग्रामपंचायत रेकॉर्डला चढवून दिलेले आहे। बरं, जे वृक्ष लागवड केलेली ह्या संदर्भात तुम्हाला माहिती नाही का? नाही नाही, काही नाही त्या संदर्भात काही ग्रामपंचायत काही लिखित वगैरे वगैरे असं काही नाही, असा विषयच नाही ना। बरं, जी लागवड केली आहे त्या संदर्भात तुमचं काय, तुम्ही काय आपली प्रतिक्रिया सांगाल? असं प्रकार नाही करायला पाहिजे, कारण का तो गावातला घर आहे आणि वृक्ष म्हणजे लावणे मोठे, पहिलेच आपल्या गावामध्ये माकड वगैरेचा मोठा हौदौस आहे, असे प्रकार घडू नये याच्यासाठी। आणि त्यांनी वास्तविक आता ग्रामपंचायत हे दिवशी सांगायला पाहिजे होतं, पण असं काही प्रकार केलेले नाही।